नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्युत वितरणास बळकटी देण्यासाठी केज, माजलगाव व परळी उपविभागातील 60 उपकेंद्रांच्या अंतर्गत 152 फीडरच्या कामांना RDSS योजनेतून तब्बल 153 कोटी 71 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून दिलाय। परळी मतदारसंघात या अंतर्गत परळी व अंबाजोगाई उपविभागासाठी सुमारे 40 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून देण्यात आला असून या अंतर्गत 11 केव्ही क्षमतेचे फीडर बसवण्यात येणार आहे। यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। परळी मतदारसंघातल्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, पूस, हातोला, गिरवली, बाभळगाव, सायगाव, मूर्ती, पोखरी, जवळगाव, मोरेवाडी, भारज, राडी, अकोला, देवळा तसेच परळी तालुक्यातील हाळम, लाडजरी, सोमेश्वर नगर, रत्नेश्वर नगर, कपिलेश्वर, इंजेगाव, बेलेश्वर, धामुनी, जयगाव, जीवनापूर, गोवर्धन, आचार्य टाकळी, कानडी, पिंपरी, हिवरा, बोरखेड, तेलसमुख, शिरसाळा, रेवली, वाका, खामगाव, साळेगाव, खाळेगाव, कानापूर, तनेरवाडी या फीडरच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय केज उपविभागात 21 सबस्टेशन अंतर्गत 51 फीडरसाठी 52 कोटी तसेच माजलगाव विभागातील 21 सबस्टेशन अंतर्गत सर्वाधिक 59 फीडरसाठी 60 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। परळी शहर व तालुक्यातील सक्रिय असणाऱ्या पत्रकारांना घरे व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी नोंदणीकृत असलेल्या सदस्यासह नवीन सदस्यांना समाविष्ट करून पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन परळी पत्रकार संघ मर्यादित परळीचे अध्यक्ष मोहन वावळे यांनी केलं। व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। दर्पण दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शनिवारी 6 जानेवारी रोजी जिजामाता उद्यानात छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या निमित्तानं सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दर्पण दिन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना परळी पत्रकार संघ चे अध्यक्ष मोहन वावळे म्हणाले की परळीतील पत्रकारांना आपल्या हक्काचं घर असावं यासाठी परळीतील आम्ही पत्रकारांनी रजिस्टर संस्था स्थापन करत गृहनिर्माण संस्थेसाठी परळी नगरपालिकेकडून नंदागोळ मार्गावरील जुन्या कचरा डेपोची जागा मंजूर करून घेतली, परंतु काही कारणास्तव याबाबत पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। परळी शहरातील पत्रकारांच्या घराचे प्रश्न बिकट बनत चालले असल्यानं आगामी काळात रजिस्टर असलेल्या संस्थेतील सदस्य व गृहनिर्माण संस्थेसाठी शहरातील सक्रिय असणाऱ्या पत्रकारांना नव्याने सदस्य करून गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न मार्गी लावू असं सांगितलं। यावेळी पत्रकार दत्तात्रय काळे यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारं मार्गदर्शन केलं। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया महिला प्रदेशाध्यक्ष सुकेशनी नाईकवाडे, परळी तालुका अध्यक्ष स्वानंद पाटील, धनंजय आढाव, संजीव रॉय, संभाजी मुंडे, किरण दोंड, महादेव शिंदे, संतोष दुजगर, बालाजी लगे, विकास वाघमारे आदी उपस्थित होते। अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष तथा मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी यांचे सुपुत्र चिरंजीव संकेत राजकिशोर मोदी यांचा विवाह सोहळा शुक्रवारी संपन्न झाला। हा विवाह सोहळा 2 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान 3 दिवसादरम्यान संपन्न झाला। या शाही विवाह सोहळ्यात नवविवाहित वधूवरांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री मुझफ्फर हुसेन, दिलीपरावजी देशमुख, जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार धीरज देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, आमदार अमरसिंह पंडित, संजय पवार, अमरनाथ राजूरकर, सुक्रेश जेथलिया, माजी मंत्री विनायकराव पाटील, यशवंतराव पाटील, योगेश क्षीरसागर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट प्रमोद जाधव, लक्ष्मण मोरे यांच्यासह सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर चिरंजीव संकेत राजकिशोर मोदी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते। या विवाह सोहळ्यासाठी दिल्ली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, मुंबई, नागपूर, इंदोर, हैदराबाद, कानपूर, लखनौ, पुणे येथून आलेल्या स्नेही मित्र परिवाराची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती। नाथरा येथे संपन्न झालेल्या 7व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दैवाळ गुरुजी यांच्या कन्या विजयाताई दैवाळ यांना प्राध्यापक डॉक्टर साहित्यिक पथाकार संमेलन अध्यक्ष भास्कर बडे व प्रसिद्ध कवी भारत सातपुते तसेच स्वागत अध्यक्ष डॉक्टर एकनाथ मुंडे
व इतर मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथरा संस्थेच्या वतीनं पापनाथेश्वर विद्यालय नाथरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त 7वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले। या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। यावेळी परळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, चित्रकार, कलायोगी दैवाळ गुरुजी यांची कन्या विजयाताई दैवाळ यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या संमेलनाला उपविभागीय अधिकारी नम्रता साठे, डॉ. भास्कर बडे, कोषाध्यक्ष मराठवाडा सावता परिषद संभाजीनगर, डॉ. संतोष मुंडे, उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान महाराष्ट्र राज्य अभय मुंडे, सरपंच नाथरा उषाताई दराडे, आमदार माजी आमदार बीड डॉ. एकनाथ मुंडे, अध्यक्ष श्रीनाथ मानव सेवा मंडळ इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विजयाताई दैवाळ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। विजयाताई दैवाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कैलासवासी आमदार उत्तमराव विटा यांच्या नावांचा समाजभूषण पुरस्कार, परळी भूषण पुरस्कार, भारतीय नरहरी सेनेच्या समाजभूषण सुवर्ण पुरस्कार, इन्नरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा, मराठवाडा साहित्य परिषद सदस्या, महाराष्ट्र सुवर्णकार महिला कमिटीच्या सदस्या, लोकमत सखी मंच स्टार प्रतिनिधी अशा विविध सामाजिक स्तरावर त्यांचं मोठं योगदान राहिल्यानं विविध संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात येतो। पुढेही असेच अविरत सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा सर्व स्तरातून येत आहेत। श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या 6 जानेवारी रोजी झालेल्या बौद्धिक चर्चा सत्रामध्ये भारतीय संविधान आणि सामाजिक ऐक्य या विषयावर भाष्य करताना म्हणाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. गणपत गट्टी हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विक्रम धनवे व प्राध्यापक डॉ. रवींद्र अहिरे होते। या प्रसंगी बोलताना प्राध्यापक विक्रम धनवे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया यावर प्रकाश टाकला। भारतातील रूढी व परंपरा या आंधळ्या असतात। कोणत्याही प्रकारची नवता स्वीकारण्याची तयारी ती पाळणारी तयारी दाखवत नाही। हीच भारतीय सामाजिक ऐक्यासमोरील मोठं आव्हान आहे। तसेच भारतीय समाज व्यवस्था ही ज्या उच्च नीचतेच्या मानसिकतेतच तसेच जातीमध्ये विभागली जाते त्यावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती या राष्ट्रविरोधी आहेत या विधानाचा संदर्भ देऊन आज आपला देश अराजकतेच्या टप्प्यावर आहे असं मत मांडलं। रवींद्र अहिरे यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. के.एम. नागरगोजे, सहसमन्वयक दयानंद जिंदुर्डे, डॉ. अरुणा वाळके, जयदत्त राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात हजर होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना किरवले, प्रास्ताविक डॉ. अरुणा वाळके, तर आभार कृष्ण सावंत यांनी मानले। बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद विभागानं नुकत्याच ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती केल्या असून यामध्ये ग्रामसेवक संवर्गामधून ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले हरिश्चंद्र रघुनाथ गुले यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती दिली असून या पदोन्नतीचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे DNE 136 जिल्हा शाखा बीड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास अधिकारी संवर्गामधून 2 विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती व ग्रामसेवक संवर्गामधून ग्रामविकास अधिकारी म्हणून 9 बांधवांना पदोन्नतीचे प्रत्येकाच्या सोयीच्या ठिकाणचे आदेश जिल्हा परिषद बीड मधून नुकतेच निर्गमित करण्यात आले। विस्तार अधिकारी पदी श्री बाबूराव ठाकूरसिंह राठोड, केस VN शिंदे माजलगाव, तर ग्रामविकास अधिकारी पदी रमेश अनंतराव देशमुख धारूर, संजय निवृत्ती शिंगे आष्टी, कल्याण आनंदराव राऊत बीड, रामदास रेविदास कापसे माजलगाव, अशोक लोखंडे आष्टी, चंद्रकांत माचवे अंबाजोगाई, हरिश्चंद्र गुले परळी, जी वाघमारे शिरूर, बालासाहेब राख केस या सर्वांना पदोन्नती देण्यात आली आहे। या पदोन्नतीचे विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 जिल्हा शाखा बीडच्या वतीनं अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा। मराठवाडा विभागीय सचिव, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व सर्व जिल्हा पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 जिल्हा शाखा बीड यांनी दिल्या आहेत। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी रोजी श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधूवर परिचय मेळाव्याचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं असून या जय्यत तयारीत करण्यात येत असून वधूवरांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करावी असं आवाहन वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष श्री महादेव इटके यांनी केले।
आणि मागील अनेक वर्षापासून शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेनं शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधूवर पालक परिचय मेळावा भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो। याच अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता पैटके गुरुजी, सोमनाथ पहालगे, विजयकुमार मेनकुदे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव विकास प्रतिष्ठान अध्यक्ष शामराव उदरे, सचिव फुलारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षीही 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता गुरलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे हा मेळावा होणार आहे। वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य हे प्रत्येक ठिकाणी प्रचार व प्रसार करण्यासाठी फिरत आहेत। वीरशैव समाजातील युवक युवतींना याबाबत माहिती व्हावी यासाठी भित्तीपत्रक व पत्रक वाटण्यात आली आहेत। परळी पंचक्रोशीतील गावांसह परिसरातील शहरामध्ये प्रसार करण्यात येतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते माधवराव ताटे हे घरच्या पायरीवरून पाय घसरून पडल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार अंबाजोगाई येथील सीएम हॉस्पिटल येथे सुरू उपचार घेत आहेत। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस, तब्येतीची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय। दरम्यान यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तुळशीरामजी पवार, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वैजनाथराव सोळंके, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, जगमित्र दैनिक जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे, व्यापारी सचिन भाऊ जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदिसेचे गटाचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्रजी पोटभरे, वैद्यनाथ कारखान्याचे एमडी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंदराव घाडगे, सिनेलेखक पत्रकार रानबा गायकवाड, माजी नगरसेवक केशव गायकवाड, राजकुमार हजारे, अमर सूर्यवंशी, धनंजय गित्ते, भंतेजी मिलिंदराव गायकवाड, नितीन घाटे, इलियास भाई, व्यापारी चंद्रकांत मोरे, वाल्मिक सातपुते, बाळूभाऊ बजाटे, रमेश रायभोळे, विजय बावळे इत्यादींनी भेटी दिल्या। आता येथे थांबू, उद्या भेटू याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज, एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।